आता वेळात पुण्याकडे पुण्यातल्या गहुंजे येथे लोढा सोसायटीत किशोर भेगडे नावाच्या गुन्हेगारानं किरकोळ वादावरनं नाबालिक मुलांना बेदम मारहाण केली आहे। म्हणजेच अल्पवयीन मुलांना प्रचंड प्रमाणात मारहाण केली आहे। ही घटना उच्च भूवस्तीमध्ये घडली आहे। त्याचा व्हिडिओही समोर आलाय। किशोर भेगडे हा मावळ विधानसभा निवडणूक लढलेल्या बापू भेगडेचा पुतण्या आहे। या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। किशोर भेगडेला अटकही करण्यात आली आहे। या घटनेच्या दिवशी लोढा सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत होते आणि खेळताना किरकोळ कारणावरून मुलांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही मारहाण झाल्याची बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय नेमकं हे सगळं प्रकरण? बघा, 17 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दिसतं आहे की किशोर भेगडेंनी त्या छोट्या मुलांना पकडून आणलं, म्हणजे आपल्या मुलाच्या मित्रांना पकडून आणलं, त्यांना बेदम मारहाण केली। त्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रज्ञा तो जो मुक्का मारण्याचा पोटावर प्रयत्न केला त्यांनी, त्याच्यातनं अत्यंत रागात असलेला हा व्यक्ती त्या 15 वर्षीय मुलाच्या पोटावरती पण मारू शकतो। तर त्याची एकूण मानसिकता दिसते। किशोर भेगडेचा थोडा इतिहास जर बघितला तर हा वॉन्टेड असलेला, म्हणजे तसा शातीर गुन्हेगार आहे। याच्यापूर्वी त्याच्यावरती हत्येचा प्रयत्न आणि मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। भलेही तो आता ज्याने विधानसभा निवडणूक लढली त्या बाळू भेगडे यांचा नातलग असला तरी आता हा व्हिडिओ जर आपण बघितला तर तो कोणीतरी त्याच घरातल्या लोकांनी शूट केलेला आहे, हे जाणीवपूर्वक केला आहे असं दिसतंय। आणि तो मग दहशत बसवण्याच्या प्रयत्नाचा भाग होता का? कारण ती मुलं हात जोडतायत आणि हात जोडत असताना हा जो 6-6.5 फूट उंचीचा व्यक्ती आहे तो त्या मुलांना, छोट्याशा मुलांना ज्या पद्धतीनं मारहाण करतोय ते चित्रित केलं गेलं आहे। तर कदाचित असं वाटतंय की ही दहशत बसवण्याच्या प्रयत्नाचा पण एक भाग आहे। आपल्या मुलाला ज्यांनी त्रास दिला त्यांना मी काय करू शकतो हे सांगण्याचा। अर्थात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हत्येचा प्रयत्न करणं यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असल्यामुळं त्याला अटक झाली की नाही त्याबद्दलचे तपशील आपण थोड्याच वेळात घेऊ। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर किशोर भेगडेनं जोरदार मारहाण केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, त्यामुळे प्रचंड संतापही या घटनेनंतर आता व्यक्त होतो।